दूधगंगा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीला 1,15,00,000चा नफा. चेअरमन कुबेर आळते. कारंजगासारख्या ग्रामीण भागात सहकारी क्षेत्रात नाव कमावून सभासदांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या श्री दूधगंगा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीला आर्थिक वर्षात 1,15,00,000 रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन कुबेर आळते यांनी दिली. चेअरमन आळते पुढे म्हणाले, संघाचे सभासद 1,050, भाग भांडवल 65,89,000 रुपये, गुंतवणूक 28,03,00,000 रुपये, निधी 8,37,00,000 रुपये, कर्ज वितरण 27,93,00,000 रुपये, ठेवी 49,01,00,000 रुपये, स्थावर मालमत्ता 1,12,00,000 रुपये, रासायनिक खते व कीटकनाशके शिल्लक 19,67,000 रुपये असल्याचं सांगितलं. दूधगंगा पीकेपीएसचे चेअरमन अण्णासाहेब तत्वाडे यांनी संस्थेचा आर्थिक वर्षातील आढावा घेऊन संघाला 8,65,000 रुपये नफा झाला असून 344 सभासदांना 3,69,00,000 रुपयांचं कर्ज वितरण केलं असल्याचं सांगितलं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी दीपक तपकिरे यांनी स्वागत केलं. या बैठकीत संचालक आप्पासाहेब नोरचे, रावसाहेब कुंभार, अवन्ना गावडे, अण्णासाहेब तत्वाडे, अशोक वैद्य, आप्पासाहेब कुणके, भाऊसाहेब माणगावे, स्वप्नील आळते, महादेव कांबळे, संजय निगवे, दादासाहेब पाटील यांच्यासह मान्यवर दूधगंगा पीकेपीएस संचालक सभासद उपस्थित होते. व्हाईस चेअरमन शीतल खोत यांनी आभार मानले. कारंजगावहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. उपस्थित पत्रकार मित्र आणि सर्व सभासद व नोकरवर्ग यांचं मी स्वागत करतो आणि संस्थेचे चेअरमन श्री कुबेर भुजबळ यांना विनंती करतो की त्यांनी सन 2025-26 या आर्थिक त्यांचं स्वागत करून दिनांक 31/3/2026 असणारे संस्थेची सांपत्तिक स्थिती, सभासद संख्या 1,050, शेअर भांडवल 65,89,000, निधी 8,37,00,000, ठेवी 49,01,00,000 असून मागील सालापेक्षा रुपये 5 कोटीने वाढ झाली. इतर देणी रुपये 2,80,00,000 रुपये, हात शिल्लक 14,39,000 रुपये, बँक शिल्लक 4,12,00,000 रुपये, गुंतवणूक 27,03,00,000 रुपये, आर्यपडी 1 कोटी रुपये, इतर संस्थेत शेअर 6,27,000 रुपये, एकूण कर्जे 27,93,00,000 असून मागील सालापेक्षा 3 कोटींनी वाढ झाली. रासायनिक खत व कीटकनाशक शिल्लक 19,67,000, रासायनिक खत बाकी 30,50,000, इतर येणे 7,55,000, स्थावर मालमत्ता 1,12,00,000 रुपये. सन 2025-26 सालचा निव्वळ नफा 1,15,00,000 रुपये झाले असून ते मागील सालापेक्षा 10 लाखांनी वाढ झाली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाचे जे काही दोन्ही संस्थेचे सांपत्तिक स्थिती आहे ते आपल्यासमोर आमच्या माहिती संस्थेचे चेअरमन तसेच पीकेपीचे चेअरमन यांनी आपल्यासमोर संस्थेची जी काही स्थिती आहे ते आपल्यासमोर त्यांनी वाचून दाखवलेलं आहे. ही जी काही वाचून दाखवलेली स्थिती आहे ती सगळे सत्य आहे. त्यानंतर आज आपण या घरगुती कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व संस्थेचे चेअरमन, पीकेपीचे चेअरमन, संस्थेचे सर्व संचालक, पीकेपीचे सर्व संचालक व गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार तसेच छायाचित्रकार व संस्थेचे ज्ञात अज्ञात हितचिंतक या सर्वांचा मी या आजच्या या वेळात वेळ काढून या संस्थेत तुम्ही हजर राहिल्याबद्दल सर्वांचा मी पुनश्च आभार मानतो.